मॅम, आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट किती वेळा तपासायला हव्या? आपण जसं इयरली हेल्थ चेकअप करतो, डॉक्टरकडे जातो आणि आपण आपल्या तब्येतीचे काय चढ उतार आहे ते बघतो, तसं वर्षातून एकदा तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला पाहिजे. अच्छा, म्हणजे दरवर्षी आपण जे हेल्थ चेकअप करतो, फुल बॉडी चेकअप, तसंच? हो तसंच. पण याच्यामध्ये आता तू अनमॅरिड आहे, उद्या तुझं लग्न होईल, त्यानंतर तुझ्या करिअरमध्ये आणखीन अपग्रेडेशन होईल, तुझा इन्कम वाढेल, मुलं होतील, म्हणजे तुझ्या लाईफमध्ये जे मोठे मोठे बदल होतात त्यानुसार तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट पण चेक केले पाहिजे, कारण त्यानुसार तुमचे वेगवेगळे गोल ठरवले जातात. तर लाईफ मधल्या मोठ्या बदलांनंतर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट रिव्ह्यू केल्या पाहिजे. ओके, म्हणजे लाईफ मध्ये एकदम मोठा चेंज झाल्यावरती आपला पोर्टफोलिओ पण अपग्रेड करायचा. नक्कीच. आणि मार्केट अपडाऊन झालं की तुम्ही सगळे पॅनिक होतात, तर मार्केट मधल्या चढ उतारांना न घाबरता एका चांगल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेऊन तुम्ही योग्य वेळी मार्केटच्या अपडाऊन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी. ओके, म्हणजे घाबरायचं नाही, पण जाणीव ठेवायची. येस, करेक्ट. आणि ठराविक कालानंतर तुम्ही एक छोटे छोटे शॉर्ट टर्म, लॉंग टर्म गोल बेस्ड प्लॅनिंग केलेलं असतं. तर आपलं गोल अचीव होण्यासाठी किती शॉर्टफॉल आहे किंवा किती दिवसात आपलं गोल अचीव होईल, त्यानुसार आपले इन्व्हेस्टमेंट वाढवले पाहिजे. ओके, आज मला एकदम डिटेलमध्ये समजले. आता मीही माझे इन्व्हेस्टमेंट अॅन्युअली चेक करत जाईल. नक्कीच. वेल्थ क्रिएशन नेहमीच तुमच्या मदतीला तयार आहे. तुम्हाला याच्यासाठी आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्कीच संपर्क करा.